गोलंदाजी करण्याची संधी या खासदार बालेमामा चषकामध्ये मिळालेली आहे। गुरुदत्त चौटाईरवा क्रीडानगरी आणि गुरुदत्त 40+ आयोजन आपल्याला कसं वाटतंय? सर्वप्रथम मी ग्रामस्थांचे आभार मानतो आणि गुरुदत्त 40+ मंडळाचे पण, कारण त्यांनी स्वतःनी ठेवलेलं असताना पण एवढी मेहनत घेत नाही तेवढी एक वेळी ते 40 मंडळाचे सामने होते त्यावेळेस घेतलेली होती, त्यामुळे त्यांचं पहिले धन्यवाद मानतो। खूप खूप धन्यवाद नाना गोंडली आणि श्याम पाटील। आज ग्रुप डी च्या पहिल्या सामन्याची नाणेफेक जिंकून गावदेवी अंजूर संघाने घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी अमरसोट कासने या संघाला आमंत्रित केलेले आहे। धन्यवाद। अगदी नाना गोंडलीने एक माहिती आमच्या कमिटीपर्यंत पोहोचवली आणि प्रतिस्पर्धी संघाला देखील सांगितले आहे की इष्टरक्षकाच्या पायाला दुखापत आहे, तो शूज घालू शकत नाहीये, विदाउट शूज न खेळला तर चालेल का? तर अगदी श्याम पाटीलनं गावदेवी अंजूर संघाच्या संघनायकांना लगेच सहमती दिली। धन्यवाद। चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया। आमचे सहकारी समालोचक मनोज ठाकरे, संदेश वखारे आम्हाला जॉईन झालेत, तसेच गुणलेखक अल्पेश गायकवाड देखील कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित झालेत। आपण करूया सर्वांचं सहर्ष स्वागत आणि अमरसोट कासने टीम आपण लगेच मैदानामध्ये उतराल आणि आपलं क्षेत्ररक्षण लावाल अशी आम्ही अपेक्षा करतोय। धन्यवाद। धन्यवाद कालेराम केडी सर। चांगली मॅच मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळाली आहे। गावदेवी अंजूर वर्सेस अमरसोट कासने या दोन टीम मधील आजच्या दिवसातील पहिला मॅच खेळणार आहेत। गावदेवी अंजूर संघाने आपण पाहिले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलं अमरसोट कासने संघास। तर विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। नक्कीच मान्यवर कक्षामध्ये गावदेवी अंजूर संघाचे उत्कृष्ट खेळाडू अजित डाकी आणि आमचे एवन जोडीचे नवीन 40+ संघाचे खेळाडू रोहन तरे 40+. बघूया अगदी BTC लाईव्हचे देखील मालक आहेत रोहन तरे असतात। रणजित माली, सँडी माली, अजित डाके, आमचे अनिल केनी, ओम फोटो लाईव्ह, रोहन तरे आणि आमचे विराज माली हे मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळतात। गावदेवी अंजूर तुम्ही खेळाडू कक्षामध्ये तिथे बसला तरी चालेल, मॅजिक बॉक्स मध्ये इथे बसला तरी चालेल, तुम्ही निवडा कुठे बसायचं आहे, चालेल। चला थोडंसं रात्रीमध्ये ते आउटसाईडला आहे म्हणून तुम्ही समोर बसले तरी चालाल मॅजिक बॉक्स मध्ये, बघा तुमच्यावर आहे। नाही असू द्या, तिकडे जरा चेंडू बिंडू गेले तर आणायला बरं पडते, जराशी मदत होते, पब्लिक देखील दिसते आपल्याला आणि पाणी पण तिथेच ठेवलं आहे। प्रभाकर मॅजिक बॉक्स लेजंड ऑफ मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यशपाल माली यांच्या नावाचा कायम स्वरूपी मॅजिक बॉक्स ग्रामपंचायत मानकुली आणि गुरुदत्त चौटाईरवा क्रीडा मंडळाच्या वतीने इथे उभारण्यात आलेलं आहे। नक्कीच प्रदीप केनी याचं देखील इथे शुभ आगमन। अमरसोट कासने टीम नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि नाना गोंडलीने सांगितलंय का हा निर्णय आमच्या मनासारखा झालाय। बघूया श्याम पाटीलला नाणेफेकी जिंकून या सामन्यातून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि अमरसोट कासने टीम मैदानामध्ये उतरलेली आहे। पुढे अगदी संघाचे करता धरता नाना गोंडली आणि भगवान भोईर यांच्या पाठीमागे त्यांची सेना आपण पाहतोय। नक्की जेव्हा प्रत्यक्ष पहिल्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया गेली 4 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मोलाची उपस्थिती दिली मनोज ठाकरे आणि संदेश वखारे यांचा आवाज। धन्यवाद। ओव्हर टू मनोज।
गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ सर्वांना. नमस्कार, जय श्रीराम. खेळायला आपण करतोय सुरुवात. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. अमर स्पोर्ट कासने वर्सेस गावदेवी अंजूर या दोन टीममध्ये थोड्याच वेळात खेळायला सुरुवात होईल. तर पूर्वी आपण करूया गणपती बाप्पाला वंदन. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत, उभ्या हिंदुस्थानचा स्वाभिमान शिवछत्रपती शिवाजी महाराजांना करूया आपण मानाचा मुजरा. आणि येथील ग्रामदेवता ग्रामदेवतींना ही करूया आपण नमन. गुरुदत्ता 40+ मानकुले आयोजित खासदार बालेमामा चषक 2025 महासंग्राम या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्रिकेट के रंग गुरुदत्त 40+ मानकुली के संग. क्या बात आहे. आज चौथा दिवस आहे आणि खूप एन्जॉय केलं ही स्पर्धा. तरे त्यांनी केले गेले आहे. कारण एका षटकामध्ये कुठल्या प्रकारची धाव न देता 3 विकेट प्राप्त केले होते. त्यानंतर संजयभाई मात्रे यांनी आपण पाहतो 4 गडी बाद कर 2 धावा खर्च केले होत्या. असा हा लेखाजोखा आपण पाहतोय आजच्या चौथ्या रजनीपर्यंत पाहायला मिळतोय. पाहूया आज या सर्व रेकॉर्ड तुटले जातील का हे पाहण्यासारखं राहील. कारण रेकॉर्ड तुटते ही बनते हे तुटणे केले. पाहूया पहिला चेंडू फेकला जातोय आणि यावेळेस इनफिल्डच्या वरतून या बात आहे. चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती दणदणी चौकार.
येण्याची, परंतु ती काय पकडता आली नाही आहे कॅच आणि या ठिकाणी ड्रॉप होते. एक धाव जरूर मिळली जाते, परंतु कुठेतरी धोक्याची घंटा वाजवली होती या चेंडूवरती. यानंतर होणार सामना पाहायला मिळेल गावदेवी सोनाले वर्सेस जागृत मराठा राणाल. दोन्ही टीमला विनंती असेल पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. यावेळेस उडवलाय, मिस टाइम झालेला आहे. पाहूया भगवानजी भोईर आहे त्या ठिकाणी, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि चुकरीत्या झेल या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. पहिला झटका पहिला हादरा या ठिकाणी गावदेवी अंजूर संघाला लागताना दिसतोय. मित्रांनो, अमरस्फोट कासने संघाकडून जे पॉवर प्लेचं षटक टाकतायत नाना गोंडली हे अमरस्फोट कासने आणि कासने ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांनी 2024-25 या संपूर्ण हंगामासाठी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या सर्व स्पर्धांमधून षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी टी शर्ट दिलेली आहेत. हे देखील खूप महत्त्वाचं आहे. नाना गोंडलीनी याआधी 2023-24 मध्ये 555 आणि 2024-25ला टी शर्ट अगदी प्रत्येक स्पर्धेतून त्यांनी हे बक्षीस दिलेलं आहे. सध्या ग्रामपंचायत कासनेचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि अमरस्फोट कासने संघाचे करता धरता म्हणून देखील त्यांची ओळख आहे. धन्यवाद. न्यू बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार होते गोलंदाज. यावेळेस क्या बात आहे, यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गुल फलंदाज बाद होतोय आल्या आल्या बोलच्या स्वरूपात. हाताळण्यात आला. त्या ठिकाणी आपण पाहिलं बॅक टू बॅक दुसरा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट केला जात आहे. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती फक्त आणि फक्त 5 पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक आकर्षक गोलंदाजीचा प्रदर्शन, पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच आपण पाहिलं तर संपूर्ण सीझनसाठी त्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट पाहायला मिळतात. असेच तुम्हाला सर्वांचे लाडके नानाजी गोंदले यांची ओर आपण पाहायला मिळाली. पहिलं षटक पाहूया, दुसरं षटक कोण घेऊन येतोय. डाबाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. कुठेतरी धावा कमी आहेत, त्यांना चालना द्यावी लागेल, गती द्यावी लागेल. आई गावदेवी सोनाले आणि जागृत मराठा राणाल पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर पहिले इनिंगचे बाकी आहेत. आपण इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी इथे उपस्थित राहायचं आहे. आई गावदेवी सोनाले आणि जागृत मराठा राणाल. त्याचे आज आपल्याला 9 सामने तब्बल खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक संघाला विनंती आहे पण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. कुठलेही सबब चालणार नाही आहे की ट्रॅफिक होती, असं होतं तसं होतं. आपण 1 तास अगोदर घरातून निघा म्हणजे जेणेकरून आपण वेळेवरती पोचू शकाल. निश्चित आपण सर्वजण आयोजन कमिटीमध्ये हिस्सा घेत असतोय आणि ज्या वेळेस आपल्या आयोजन कमिटीमध्ये आपण असतोय ना तेव्हा ती तळमळ असते, ती धडपड असते, ती आपण सर्वांस माहिती आहे. त्या अनुषंगाने गुरुदत्त 40+ मानकोली या संघाची सुद्धा ती तळमळ आम्हाला पाहायला मिळते आणि वारंवार आम्हाला सूचित केलं जाते की प्रत्येक टीमला तुम्ही 10 वेळा पुकारा दिला तरी हरकत नाही, परंतु वेळेवरती बोलवा. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळेस तुम्हाला मी सूचित करतोय की आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. राहुल येतोय गोलंदाजी मार्कवरती. शरद हलके यांचे बंधू यस आणि पाहूया पुढील चेंडूवरती काय घडतंय. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राहुल हलके या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे आणि त्यांचे बंधू खास करून आपण पाहिले तर शरद हलके एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. आमच्या या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून त्याचबरोबर आमचे सर्व समालोचन स्कोरर लाईव्ह टीम असेल यांच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावेळेस पाहतोय आपण हलकी हाताने खेळलं होतं, स्लाइस केलं गेलं आहे. पॉईंटच्या रिझनमधून चेंडू डीपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षण चांगले झालं परंतु रनिंग बिटवीन द विकेट ही चांगली पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा
कंप्लीट होत आहे. 2 धावने धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. खूप दूरवरून प्रवास करून इथपर्यंत पोहोचली जाते अमरस्पोर्ट कासने. निश्चितच या संघाचं आहे ना कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपण पाहिलं तर भिवंडीच्या शेवटच्या टोकाला हा गाव, परंतु कुठेही मॅच असो वेळे अगोदरच पोहोचणार ही त्यांची ख्याती आहे. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय आपण शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव इथे घेतली जाते. एका धावेने 8 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती बाउंड्री आली होती, त्यानंतर मात्र अजून एकही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. म्हणजेच त्या बाउंड्रीनंतर आपण पाहतोय तब्बल 8 चेंडूंचा खेळ झाला आणि 8 चेंडू मागे एकही बाउंड्री आली नाही आहे. फक्त आपण 4 धावा जमा केल्या आणि 2 गडी गमावले या 4 धावा जमा करण्यासाठी 8 चेंडूमध्ये. म्हणजे पाहू शकता किती पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अचूक टप्पा, लाईन, लेंथ दोन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून वार पलटवार क्रिकेटचा सूत्रमूल असला तरीही इथं मात्र वार तर केला गेला आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. क्या बात आहे. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. थोडीशी चुकीनं लगेच आपण पाहतो एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. एका ॲक्शनमध्ये जर चेंडू फेकला असता तर चित्र काय वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आपण नेहमी म्हणत असतोय क्रिकेटमध्ये जर तर मुळीच जागा नाही आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोअर कार्डमध्ये धावसंख्या पाहतोय आपण दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 10 का दम 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज पाहूया. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने हे खरं क्रिकेट पाहायला मिळतंय, कारण मोठा फटका लागत नाही आहे. त्यावेळेस तुम्ही जेवढं ग्राउंडेड शॉट खेळाल, एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन कराल, तेवढं आपल्या संघासाठी कुठेतरी कारगर ठरेल. आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये सचिन मात्र चांगली फलंदाजी करतोय. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होतोय. क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये असे फटके कमी पाहायला मिळत आहेत, परंतु परिस्थिती जी आहे ना ती परिस्थितीला समजून घ्यावा लागेल, त्याला अनुभवावा लागतोय. आणि ती परिस्थिती या ठिकाणी आपण पाहतो सचिन अनुभवतोय आणि जास्तीत जास्त खालून फटके मारण्याचा मानस या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ ड्राय आहे. इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. क्या बात आहे. परंतु इथं कलेक्शन चुकीचं परिणाम स्वरूप या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहू शकता एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन अतिशय चुस्त आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर संघर्षमय वातावरणामध्ये ही दुसरी धाव कंप्लीट केली जाते. या 2 धावेने आपण पाहतोय धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत त्या म्हणजे 14. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं कंप्लीट केले जाते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14 लागली गेली आहे. अजूनही 2 षटक बाकी आहेत. गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे या 2 षटकामागे. पाहूया या 2 उर्वरित षटकामागे फलंदाजाचा बोलबाला राहील का आणि धावाला आकार देईल का हे पाहण्यासारखं राहील. प्रशंसा जरूर करावी लागेल नानाजी गोंडले यांची, कारण त्याने सुरुवात चांगली करून दिली आणि जेव्हा सुरुवात तुमची चांगली होते येणारा काल तुमच्यासाठी चांगला असतोय. आणि त्यानंतर मात्र राहुल हलकेने गोलंदाजी चांगली केली. 9 धावा खर्च केल्या. पाहूया आता गुरुनाथ येतोय गोलंदाजी मार्कवरती 3रं षटक हाताळण्यासाठी. आज पांगा भाई आपण पाहतोय की उद्घाटन सामन्यापासून तयार आहेत. रात्री खूप एन्जॉय केलं. शेवटचे 2 सामने फुल रेंज होती आणि नेहमी म्हटलं जाते मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जर फुटवर्क म्हटलं तर एक चांगली बाब असते. त्या पद्धतीने फुल नेटवर्क पांगायला रात्री पाहायला मिळाला होता. आता मात्र सुरुवात आहे, हळूहळू रंगामध्ये येईल जसजशी मॅच पुढे जाईल. आज फायनल डे आहे, मेगा फिनाले आहे या स्पर्धेचा, सांगतेचा दिवस. याची डोला पाहण्यासाठी अंतिम 16 अनेक मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित राहतील. आपण नेहमी म्हणत असतो की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं ना. अतिशय प्रेमळ माणसं या विभागातील नव्हे तर पूर्ण भिवंडी तालुक्यातील पाहायला मिळाली या व्यासपीठावरती. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस आपण पाहतोय काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. भगवान भोईर आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. फिल्डिंग ही टाईट पाहायला मिळते. आजच्या रजनीतील ही आपण पाहतो पहिली मॅच मित्र पाहायला मिळते. गावदेवी अंजूर आणि अमरस्पोर्ट कासने या दरम्यानली ही बिग फाईट, बिग लढत. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी सोनाले आणि जागृत मराठा राहणाल या 2 टीम मधील द्वंद्व युद्ध.
चेरोबा कोण आपण पाहिलं तर फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा त्याच रिझनला. इथं मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं, परंतु रनिंग आता मात्र खूप चांगली पाहायला मिळाली. पहिली धाव अतिशय वेगाने घेतली, लगेच दुसरी धावेला प्रारंभ केला, सुरुवात केली आणि तीही कंप्लीट केली गेली. धावसंख्या पाहतोय पण 17 या अंकावरती. या स्पर्धेचा आयोजक संघ अर्थात गुरुदत्त मानकोली कालच्या रजनीमधून आपण पाहिलं तर क्वालिफाय झाले. त्यांच्या अगेन्स्ट आजच्या दिवसातून कुठला संघ क्वालिफाय होईल येणारा काल सांगून जाईल आणि त्यांच्याशी या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल खेळेल, पाहण्यासारखं राहील. यावेळेस उडवलाय, जरूर पाहूया. अधिक उंच, लांबी कमी, परिणाम स्वरूप त्या ठिकाणी आपण पाहतोय भगवान पुईर चांगला झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाजाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. आपण मगाशी चर्चा करत होतो, जेवढे तुम्ही ग्राउंडेड शॉट केलाल तुमच्या संघासाठी तेवढं चांगलं राहील, परंतु धावा धावफलकावरती कमी आहेत, मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण पाहिलं आक्रमण करण्याचा मानस या ठिकाणी पाहायला मिळाला तो सचिन यांच्या माध्यमातून. त्याने आपण पाहिलं तर मागील 4 चेंडूवरती डबलचा खेळ केला होता. या 5वा चेंडू खेळत असताना मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नाही आहे आणि झेलच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालं. या ठिकाणी जयदेव येतोय, नवीन बॅटर क्रीजवरती. गुरुनाथ एक चांगलं गोलंदाजी आतापर्यंत साकारली गेली आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण दिशा दिलेली आहे. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. पाहूया तिसरीची मागणी केली जाईल का, परंतु नाही आहे. 2 धावांवरती समाधान मानलं जातंय. 2 धावेने स्कोअर कार्ड आपण पाहतोय पुढे सरकते. 90 रन्स, 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 आहे. 4 चेंडू टाकून झालेला, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 5 धावा खर्च केल्या गेल्या या ओव्हरमध्ये गुरुनाथ यांच्या. प्रत्येक गोलंदाज एक चांगली गोलंदाजी करतो. लाईन लेंथ सुधारित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुढील चेंडू यावेळेस मात्र फटक्यावरती धरलाय जोर, परंतु चेंडू मात्र सीमारेषा बाहेर जात नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहतोय बड्डे बॉयच्या माध्यमातून केला जातोय झेल कलेक्ट. जॉली कामतगार संघाचे एक सिनियर खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर विलास पाटील सर, आपण मान्यवर कक्षामध्ये या. गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम. शैलेश देखील आहेत, शैलेश पाटील, ते देखील सदस्य आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्याम येतोय. जो फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज मात्र तंबूचा आश्रयाला निघताना पाहायला मिळतंय. यावेळेस मिस टाइम झालेला आहे, परंतु सेफ लँडिंग होईल. 1 धाव कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय. दोघांमधील झुंबड पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि लगेच आपण पाहतोय तिसरीची मागणी केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट ह्या ठिकाणी पाहायला मिळाली. दोघांमधील तालमेल पाहायला मिळालं नव्हतं क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या पाहतोय पुढे सरकते 22 या अंकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट केले जातात 3. यानंतर 2 टीम सज्ज राहायचं आहे. गावदेवी सोनाले वर्सेस जागृत मराठा राणाल. विनंती असेल दोन्ही टीमच्या संघनायकांना आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. विनंती असेल दोन्ही टीमला की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. गुरुदत्त चौथायर्वा मास्टर 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर
प्रमोददादा भोईर यांचं मंचावरती शुभागमन झालेलं आहे. खासदार बाळ्यामामा चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे गुरुदत्त 40+ मानकुली संघाच्या वतीनं. धन्यवाद. शेवटचा अंतिम ओव्हर पाहूया. सुभाष येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू शॉर्टपिच डिलिव्हरी आता आली होती. हवं तसा फटका खेळता आला नाही आहे. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला ट्रॅव्हल झाला. थोडेसे मिसबिल पाहायला मिळाली. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरीची मागणी करत होते परंतु 2 धावांवरती समाधान. 2 धावेने धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजे आपण पाहू शकता 24 धावा धावफलकावरती. अंतिम षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. बुम सुभाष भोईर 40+ हा खेळाडू क्या बात आहे. अतिशय चिकट आणि चिवट जिद्दी क्रिकेटर म्हणून संबोधला जातोय. पाहूया पुन्हा एकदा टर्न होतोय. त्याच्या अगेन्स्ट एक चांगला फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे. आज खूप चांगल्या रंगमध्ये भगवानजी भोईर यांना पाहायला मिळत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा रोखू शकले नाहीत. 26 धावा धावफलकावरती या 2 धावेने पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालेला. प्रत्येक चेंडूवरती डबलच्या धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर जो पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता त्यानंतर मात्र एकही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. म्हणजेच खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते अमर स्पोर्ट कासने संघाच्या माध्यमातून. पण एकदा पहिला गोलंदाज टर्न होत आहे. आता मात्र फुल टॉस होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय. क्या बात आहे. अंदाज लावला गेला. बॉन्स जास्त झाला होता या ठिकाणी आपण पाहिलं तर. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या आणि तिसरी रन घेण्याचा मोह काय आवरला नाही आहे आणि त्यानुसार या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. चला जागृत मराठा राणाल संघनायक तसेच गावदेवी सोनाली संघनायक प्लीज आपण या टॉस बॉक्स मध्ये. या ठिकाणी गावदेवी सोनाली संघाचं शुभ आगमन झालेलं आहे. या क्रीडा नगरीमध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विलास येतोय. पाहूया. आतापर्यंत एकच चौकार या इनिंग मध्ये पाहायला मिळालेला आहे. काही विरोध चेंडूमध्ये मोठी बाउंड्री येईल का इथं मात्र तो प्रयास जरूर केला जात होता परंतु कही पे निगाह कही पे निशाणा. चेंडू मात्र निघून जातोय कीपरच्या हातामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतोय कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्येवरती नजर टाकली तर 28 या अंकावरती अजूनही थांबून आहे. या इनिंगतील अर्थात शेवटच्या ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र उडवलाय. पाहूया काय घडतंय आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय शरद होते. शरदला मात्र काही झेल कन्वर्ट करता आलं नाही आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. एकच धाव घेतली. यस एकच धाव घेतली गेली आहे. या ठिकाणी पाहतोय स्ट्राईक आपल्याकडे राखली गेली आहे. विलास पाहूया काय करेल. शेवटचा अंतिम चेंडू आहे. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. तो येईल का की सिंगल डबलनेही या चेंडूचा खेळ संपन्न होईल हे पाहण्यासारखं राहील. आज खूप लयबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अमर स्पोर्ट कासने संघाची आपल्याला पाहायला मिळाली. तशी ही खेळपट्टी ही गोलंदाजांना साथ देणारे आहे. 40-45 धावा म्हणजे भरपूर धावा झाल्या असं म्हटलं जात आहे. क्या बात है. दांडी गुल फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवरती.
प्लीज विनंती असेल गावदेवी सोनाले वर्सेस जागृत मराठा राणाल. सोनाले संघाचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. संघ नायक सुद्धा उपस्थित झालेले आहेत. प्लीज विनंती असेल जागृत मराठा राणाल संघाचा संघ नायक आपण उपस्थिती दाखवायची आहे. की चला पहिल्या सामन्याची पहिली इनिंग इथे कंप्लीट झालेली आहे. जागृत मराठा राणाल प्रदीप पप्पूशेठ पाटील यांचा संघ भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ऑल इंडिया 40+ चे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि राणाल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य तसेच भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख एक चांगलं व्यक्तिमत्व प्रदीपजी पाटील. आपण आला असाल तर मान्यवर कक्षेमध्ये वेलकम. कैलास मडवी के त्यानंतर संतोष भाऊ भोईर जागृत मराठा राणाल टीम आणि आई गावदेवी सोनाले वेलकम. भालचंद्र नाईक. चला आपण प्रमोददादा भोईर यांच्या शुभ हस्ते 5 मिनिटं देतात. तुम्ही उडवून ठेवा. निर्णय नंतर सांगा. चला निर्णय नंतर सांगितलं तरी चालेल. आपली वेळ वाचेल. चला प्रमोददादा भोईर या आपण आर.के. बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्समध्ये आपण करूया. मनोज ठाकरे यांच्या समवेत आज ग्रुप डी मधून पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी आणि नाणेफेकीसाठी गुरुदत्त चौथा एरवा मास्टर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर प्रमोददादा भोईर जॉईन झालेत. ओव्हर टू मनोज ठाकरे. निश्चित आपण या ठिकाणी करूया नाणेफेक. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी अनोखं नाणं आहे. एका बाजूला आयोजक संघ अर्थात गुरुदत्त 40+ मानकोली आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते खासदार चषक 2025. कोण कॉलिंग करणार आहे? यस राणाल संघाचा संघ नायक या ठिकाणी कॉलिंग करतोय. गुरुदत्त मानकोली असं कॉलिंग केलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आलेला आहे. तर मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी नाणेफेकीची जे कॉलिंग आहे ते आपण पाहतोय की गावदेवी सोनाले संघाच्या बाजूने लागलेला आहे. त्यांची संपूर्ण टीम इथं उपस्थित नाही आहे. त्यांनी आपला जो निर्णय आहे तो पेंडिंग ठेवलेला आहे. पण आपण पाहतोय आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. तर थोडक्यात आपण आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन नियोजन आहे आणि मानकोली संघांचे मी मनापासून अभिनंदन करतो की ते दरवर्षी हे नाईट स्पर्धा खेळवतात. कारण नाईट स्पर्धा खेळवणं हे सोपं नाही आहे. खूप मोठं नियोजन करतात आणि सोनाले संघ म्हणजे आता आपल्या 40+ संघामध्ये 54 संघ आहेत. 54 संघामध्ये सर्वात आवडीचा संघ म्हणजे सोनाले संघ बरोबर का नाही. आणि त्याच्यामध्ये हे आम्हाला नाईट स्पर्धेमध्ये जो प्रत्येक ठिकाणी ज्या नाईट स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये भाग घेऊन जो आम्हाला खेळण्याची संधी मिळाली हे मी प्रत्येकाचे अभिनंदन व्यक्त करतो. आणि मानकोली संघाचे जास्तच कारण त्यांचे 2-3 टुर्नामेंट नाईटच्याच झालेल्या आहेत. तर ते खूप मेहनत करतात आणि त्यांनी खूप भारी सुंदर ग्राउंड बनवलेलं आहे. आणि मला कॉल आला होता की आमच्या संघाने आम्हाला बॅटिंग घेण्याचे सांगितलेलं आहे. ओके निश्चितच आपण फलंदाजी करणार आहात. या ठिकाणी आपण पाहतोय समोर टीम जागृत मराठा राणाल कमी खेळतायत पण जेव्हा पण खेळतायत त्यांचा खेळ खूप चांगला असतोय. अशा संघासमोर खेळत असताना आपण किती धावांची मजल मारण्याचा आपला मानस असेल? राणाल संघ हा खूप बडाढ्य संघ आहे आणि पप्पू दादा अध्यक्ष माझे अध्यक्ष यांच्या मागल्या वर्षी आम्ही अध्यक्षखालील पण आम्ही संघ खेळलेलो आहे. खूप चांगल्या पद्धतीत त्यांनी अध्यक्षपद हे केलेलं होतं आणि आम्हाला खेळण्याची संधी त्यांच्यामध्ये मिळाली होती. आणि ते खूप जुना संघ आहे आणि मोठा बलाढ्य संघ आहे. पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल एवढंच बोलतो. निश्चितच आपण जाऊया जागृत मराठा राणाल संघाच्या संघ नायिकेकडे. आपण जर नाणेफेक जिंकला असता आपला काय निर्णय असतं? आम्ही क्षेत्ररक्षण करणार होतो. यस हवं ते मिळतंय. आपल्याकडे वेल कमी आहे. सामना चालू होते. फक्त शेवटचा प्रश्न असेल की आपण आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर एकदम सुंदर आहे. मानकोली संघाचा आपला जो ग्राउंड आहे आपल्या भिवंडी तालुक्यात होते 1 नंबर ग्राउंड आहे. थँक्यू. तुम्हा दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या या शुभेच्छा या सामन्यासाठी. तर टॉस बॉक्समधून न्यूज असं आहे की नाणेफेकीचे जे कॉलिंग आहे ते गावदेवी सोनाले संघाच्या बाजूला लागलेलं आहे आणि सर्वप्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे.
मान्यवर कक्षामध्ये श्रीदादा माली मानकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि गुरुदत्त 40+ संघाचे अध्यक्ष, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला आपण जाऊया सामन्याकडे. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे आणि समोरच्या कक्षामध्ये सज्ज झालेत आमचे सहकारी मित्र संदेश वखारे. धन्यवाद कालीराम खेनी. 3 नॉट 30 धाबांचं लक्ष आणि त्या धाबांचा पाठलाग या ठिकाणी आपण सुरू झालाय. पहिल्या 2 बॉलमध्ये टीम अमर स्पोर्ट कासण्यासाठी 6 धाबा आल्यात. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर ही डबल कंप्लीट. 6 धाबा धावफलकावर आहेत. आपण पाहतोय गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित खासदार बालामामा चषक 2025. आज शेवटची रजनी. अर्थातच या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच आज लेट नाईट समजून जाईल. मच्छिंद्र पुन्हा एकदा बोलतोय. या बॉले स्टेपमध्ये चुकी. डेड बॉल. 30 धाबांचं एक मापक लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि त्याचं कारण म्हणजे अमर स्पोर्ट कासने टीमची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. प्रत्येक गोलंदाजाने भरपूर इम्प्रेस केला. खास करून नाना गोंधली यांचं पहिलं षटक. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. धावफलक 1 ने पुढे सरकलंय. 7 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गुरु भोईरने देखील 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सुभाष भोईरसाठी 1 विकेट आली होती. या बॉलेस देखील अतिशय सुरेख देखना फटका. क्रिकेटचे सौंदर्य. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. सुरुवात या ठिकाणी अमर स्पोर्ट कासने टीमसाठी आपण पाहतोय. कारण बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 30 आणि त्यामध्ये पहिलं षटक चालू असताना 2 मोठे फटके 2 चौकार आपण पाहिल्यात. या बॉलेस देखील आडव्या बाटने हा फटका खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. रामदास शेलकेच्या बाटमधून 1 चौकार तर 1 चौकार भगवान भोईरच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. अजून एक चांगला फटका. पॉइंट रिझनमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं देखील कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद धावा धावफलकावर आहेत. 13 धावा. 30 धावांचा पाठलाग करत असताना मात्र अतिशय दमदार सुरुवात टीम अमर स्पोर्ट कासनेच्या बाजूने आपण पाहतोय. कारण आता मात्र 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये धावा आवश्यक आहेत फक्त आणि फक्त 17. तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात आणि ती चांगली सुरुवात टीम अमर स्पोर्ट कासनेच्या बाजूने झाली आहे. याआधी गोलंदाजी करत असताना देखील चांगली सुरुवात, त्यानंतर फलंदाजी करत असताना देखील चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. खरं तर टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली होती, परंतु ती का स्वीकारली होती हे नक्कीच या ठिकाणावर गावदेवी अंजूर टीमला दाखवता आलं नाहीये. टीम अंजूरचे कॅप्टन चला वेल कमी खर्च करा, मॅचला आपण लवकरात लवकर सुरुवात करा. षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. संदीप बॉलिंग ट्रॅकवर आलाय. या ठिकाणावरनं अगदी तिन्ही गोलंदाजांना भरपूर कंजूसभरी गोलंदाजी करावी लागेल. या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला, परंतु दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वंतर धाव मिळेल. धाबा कमी बनवल्यात आपल्या टीमने, हे मात्र लक्षात घेऊन गोलंदाजी करणं अगदी महत्त्वाचं आहे. परंतु या षटकाची सुरुवात व्हाईट बॉल सोबत झाली आहे आणि त्यानंतर ड्राईव्हचा फटका वाईड ऑफ लॉंग ऑफ चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि बॉल थांबत नाहीये. 1 to 4 4 धावा.
अतिशय दमदार फटका रामदास शेळकेच्या बॅटमधून या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत, थोडी मिसफिल्ड झाली आहे आणि त्यावर 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी सोनाले तर दुसऱ्या बाजूला जागृत मराठा रानाल. ऑन साइडला बॉल स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 1 शॉटचा इशारा आलाय. अर्थातच एकच धाव मिळेल या बॉलवर. संदीप पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. समोर रामदास शेळके. या बॉलर्स देखील संपर्क हवत असं नाहीये, मात्र त्या दरम्यान गोलंदाज चुकी करतोय. धावचीची संधी होती परंतु ती गमावली गेली आहे. सिंगल मिळेल त्या ठिकाणी. आज अमरस्पोर्ट कासने टीमचा विचार केला तर नारायण पाटील सर दिसून आले नाहीयेत. एक महत्त्वाचे खेळाडू आहेत. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. अगदी के कडक फटका. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. तर 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते. या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 26. या ठिकाणावरनं फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच अगदी विजयापासून जवळ आहेत कासने टीम. विजयाच्या उंबरठ्यावर म्हणावं लागेल, कारण बॉल जे बाकी आहेत ना ते 12 आणि धावा काढायच्या आहेत फक्त आणि फक्त 4. चला मॅचला सुरुवात करा. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणावर ना. टीम अमरस्पोर्ट कासनेसाठी हा पहिला विजय असेल का? चला वेल वाचवा. टीम अंजूरचे कॅप्टन. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल पॉइंट रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल सिंगल त्या ठिकाणी. आणि यानंतर त्वरितच गावदेवी सोनाले आणि जागृत मराठा रानाल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. आपला संपूर्ण संघ घेऊन आपण मॅचसाठी सहकार्य करा. षटकातील पुढचा बॉल. या बलेस यस बल स्ट्रिप झाला त्या ठिकाणावर. त्रिफला उडवलाय फलंदाज बाद. फोर्टी प्लसचे एक चांगले खेळाडू त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. किती 2 धावा
थांबा 2 धावा बाकी आहेत. अविन जरा थांबूया आपण, कारण की यानंतर आई गावदेवी सोनाले आणि जागृत मराठा राणाल दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. ओटो संदेश. षटकातील पुढचा बॉल. फक्त आणि फक्त 3 धाबांची आवश्यकता आहे. या बले सपाट शिकाडा लागले त्या ठिकाणी. मिळेल सिंगल. शरद हलके मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्या विषयी मी नेहमीच म्हणत असतो, नावात जरी हलके असलं तरी या फटके जे आहेत ना ते भरपूर वजनदार असतात, तर त्याला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. 2 धाबांची आवश्यकता. आज शरद हलकेचा वाढदिवस देखील आहे, तर उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. गोलंदाज स्टेपमध्ये चुकी करतोय. डेड बॉल. या बलेचा बॉल गती परिवर्तन. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ब्रेक होता, बॉल आतल्या बाजूने वळला होता. चांगला बॉल. सचिन पुन्हा एकदा. या बलेस देखील संपर्क हवत असं नाहीये. डायरेक्ट हिट केलंय त्या ठिकाणावर ना. पंचांनी मात्र डिसिजन 3ऱ्या पंचांकडे सोपवलाय. सॉप सिग्नल. फलंदाज बाद. जागृत मराठा राणाल टीमचे कॅप्टन आपण आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. चला मॅच स्टार्ट ठेवा. नवीन फलंदाज गुरु भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सचिन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी. मात्र या ठिकाणावर वाचवण्यासाठी तुमच्याकडे ना भरपूर काही कमी आहे, परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केले जात आहेत टीम गावदेवी अंजूरच्या बाजूने. बॅट शिगाडा लागली आहे. मिळेल त्या ठिकाणी सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. अजून एका धाब्याची आवश्यकता आहे. चला नवीन गोलंदाज लवकरात लवकर ट्रॅकवर या. शेवटचा अंतिम षटक. 6 बॉलमध्ये एका धाब्याची आवश्यकता आहे आणि या ठिकाणावर विजयासाठी गावदेवी अंजूरला मात्र हे षटक जे आहे ना ते निर्धाव फेकावं लागेल. वेलकम प्रदीप पप्पूशेठ पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. ऑल इंडिया 40+ सन्माननीय अध्यक्ष आहेत. नक्कीच पुढच्या मॅच मध्ये आपण त्यांना इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. वेलकम. या प्रदीपजी पाटील राणाल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य आणि शिवसेना
भिवंडी उपतालुका प्रमुख आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ऑल इंडिया 40+ चे विद्यमान अध्यक्ष प्रदीपजी पाटील आपलं गुरुदत्त चौटाईरवा क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. खासदार बाळामामा चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून या आपण मान्यवर कक्षामध्ये प्रदीपजी पाटील. यस, धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल अर्थातच पहिला बॉल 6 मध्ये एका धाब्याची आवश्यकता आहे. या प्लेस ज्या धाब्याची आवश्यकता आहे ना ती धाव मिळते त्या ठिकाणी. अगदी एका धाब्याची आवश्यकता होती परंतु त्या ठिकाणावर आलाय पंजा. मॅच फिनिश, सामना जिंकलाय अमर स्पोर्ट कासने टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक गावदेवी अंजूर. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याने फेकलं होतं पहिलं षटक. काय कमालीची गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. 2 विकेट्स आणि धावा खर्च केल्या होत्या फक्त आणि फक्त 5. नाव आहे नाना गोंधली. खूप खूप धन्यवाद संदेश वकारे. सामनावीर खेळाडू नाना गोंडले आपण देखील यायचंय आणि ज्या संघाची फिल्डिंग आहे त्यांनी लगेच मैदानाचा ताबा घ्या. मैदान खाली ठेवू नका. आज आपल्याला एकूण 9 सामने खेळवायचे आहेत. प्रत्येक संघानं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. श्रीदादा माले आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोद भोईर याचा शुभ सन्मान करायचा आहे. गुरुदत्त चौटाईरवा मास्टर 40+ चे उत्कृष्ट खेळाडू प्रमोददादा कोंडीराम भोईर यांचा शुभ सन्मान. मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि गुरुदत्त 40+ संघाचे अध्यक्ष श्रीदादा माले यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर आपण संतोषजी पाटील आई गावदेवी सोनाळे संघाचे संघनायक यांना देखील सन्मानित करूया. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि आई गावदेवी सोनाळे 40+ चे संघनायक आहेत संतोषजी पाटील यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. स्वागत आणि सन्मान केला जातोय पाहुण्यांचा, मान्यवरांचा. अतिथी देव भव. त्यानंतर आपले रवी पाटील आई गावदेवी सोनाळे संघाचे सहकारी खेळाडू आहेत. रवी पाटील यांना देखील सन्मानित करू. नाना गोंडले या आपण भगवानजी भोईर आपण देखील यायचं आहे मान्यवर कक्षामध्ये. रवी पाटील श्रीदादा आपण स्वागत सन्मान करा रवी पाटील यांचा. त्यानंतर अजित डाकी. अजित हां, स्वागत आणि सन्मान रवी पाटील यांचा केला जातोय. आणि त्यानंतर आपण प्रमोददादा भोईर यांचे शुभ हस्ते नाना गोंडली यांना देऊया सामनावीर ट्रॉफी. धन्यवाद श्रीदादा माली. प्रमोददादा भोईर यांच्या शुभ हस्ते नाना गोंडले यांना सामनावीर ट्रॉफीचं वितरण केलं जातोय. अभिनंदन. रामदासजी शेलके ऑल टीम अमर स्पोर्ट कासने भगवानजी भोईर या आपण संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि नाना गोंडली